सर्वप्रथम मी निर्मला सीतारामनजीचं खूप खूप इथे अभिनंदन करतो की आज त्यांनी 9वं बजेट हे भारताचं इकडे प्रस्तुत केलं आणि गेले 9 वेळा प्रत्येकासाठी प्रत्येक समाज घटकासाठी काही ना काहीतरी या बजेटमध्ये देण्याचं काम केलं आणि त्याचाच प्रत्यय म्हणजे आज जेव्हा हा बजेट प्रस्तुत करत असताना 2014मध्ये जो बजेट पेश केला प्रस्तुत केला आणि 2026मध्ये आज जो बजेट प्रस्तुत होतोय त्याच्यामध्ये जे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे हे 12 लाख कोटीचं कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, जे 2014मध्ये फक्त आणि फक्त 2 लाख कोटी होतं. इतक्या मोठ्या प्रमाणावरती भारत जो आहे हा पुढे जातोय. तिसरी महासत्ता बनण्याच्या वाटचाल जी आहे ही भारत करतोय. 53 लाख कोटीचं बजेट आज 2026-2027चं माननीय निर्मला सीतारामनजींनी प्रस्तुत केलेलं आहे. आणि हे जे बजेट आहे या बजेटमध्ये 3 कर्तव्य हे सगळ्यात अगोदर जे आहे त्यांनी बोलून दाखवले. हे कर्तव्य काय आहेत? आर्थिक विकास, जनमानसाची जी अपेक्षा आहे आकांक्षा आहे त्याची पूर्तता आणि सबका साथ सबका विकास. या 3 मुद्द्यांवरती हा पूर्ण बजेट जो आहे हा आपण पाहू शकतो. याच्यामध्ये प्रत्येक घटकाला, युवकाला असेल, त्याचबरोबर महिलांना असेल, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, हेल्थ असेल, टुरिझम असेल, या सगळ्या प्रत्येक घटकाला काही ना काहीतरी देण्याचं काम या बजेटच्या माध्यमाने झालेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एम्प्लॉयमेंट जनरेशन. रोजगारासाठी सरकार काय करते, इंडस्ट्रीज रिज्युविनेट करण्यासाठी सरकार काय करते, हे या सर्व बजेटमध्ये आहे. येणाऱ्या काळामध्ये ह्या बजेटच्या माध्यमाने लाखो जॉब्स जे आहे हे क्रिएट होणार आहेत. लाखो जॉब्स हे लोकांना मिळणार आहेत. त्यामध्ये आपण विचारलं महाराष्ट्राला काय मिळालं. या महाराष्ट्राला काय मिळालं तर सगळ्यात अगोदर मुंबईमध्ये ABCG क्रिएटर लॅब्स, जे आज आपण AI बद्दल बोलतो, त्या AIचे क्रिएटर लॅब्स जे आहेत ह्या मुंबईमध्ये होणार. त्याच्यातून 20 लाख जॉब्स जे आहे हे तयार होणार आहेत. म्हणजे 20 लाख लोक तिथून शिक्षण घेऊन, ट्रेनिंग घेऊन हे जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये जातील, देशाच्या कोपऱ्यामध्ये जातील. त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग कसं वाढेल याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे बायोफार्मा मॅन्युफॅक्चरिंग हब. 10,000 कोटी पुढच्या 5 वर्षामध्ये गुंतवणूक होणार आहे. सेमीकंडक्टर मिशन, ज्या सेमीकंडक्टरबद्दल नेहमी आपण ऐकत आलोय, बोलत आलोय, त्याच्यासाठी ISM 2.0 म्हणजे 40,000 कोटीची गुंतवणूक होणार आहे. त्याचबरोबर MSMEसाठी 10,000 कोटी MSME ग्रोथ फंड याची देखील गुंतवणूक येणाऱ्या काळामध्ये, ज्याच्यानी मोठ्या प्रमाणामध्ये जॉब क्रिएशन महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये होतील. त्याचबरोबर स्कीम फॉर कंटेनर मॅन्युफॅक्चरिंग जे एक्सपोर्ट होणार आहे त्याच्यासाठी देखील 10,000 कोटी. आपला महाराष्ट्र ओळखला जातो टेक्स्टाईल पार्कसाठी. मुंबई असेल, ठाणे असेल किंवा कोल्हापूर असेल, मोठ्या प्रमाणामध्ये टेक्स्टाईल, सोलापूर असेल, नाशिक असेल, त्याच्यासाठी देखील मेगा टेक्स्टाईल पार्क, महात्मा गांधी ग्राम रोजगार स्वराज इनिशिएटिव्ह याची देखील सुरुवात या सरकारच्या माध्यमाने झालेली आहे. महिलांना त्या ठिकाणी हँडलूम्समध्ये, हँडीक्राफ्ट्समध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे, त्यासाठी 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट याची देखील संकल्पना मांडण्याचं काम या ठिकाणी झालं. महिलांना खास करून ज्या प्रकारे लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली, त्याच लाडक्या बहिणींना आत्ता मार्केट, शी मार्ट करून याची देखील सुरुवात या बजेटच्या माध्यमाने होणार आहे. म्हणजे आत्ता महिलांना उद्योजक बनवण्याचं काम देखील या बजेटच्या माध्यमाने होतं आहे. त्याचबरोबर जे इंडस्ट्रियल कॉरिडोर्स आहेत, सिक इंडस्ट्रियल कॉरिडोर्स आहेत, त्यांना पुन्हा रिज्युविनेट करण्याचं काम, जेणेकरून लाखो जॉब्स त्याच्या माध्यमाने लोकांना मिळतील. एक खूप चांगलं इनिशिएटिव्ह जे आहे, एक स्टँडिंग कमिटी, हाय पॉवर्ड स्टँडिंग कमिटी एज्युकेशन टू एम्प्लॉयमेंट. आपण नेहमी बोलतो की शिक्षण घेतल्यानंतर त्याला रोजगार कुठे मिळेल, त्याच्यासाठी एक हाय पॉवर्ड एज्युकेशन कमिटी म्हणजे स्टँडिंग कमिटीचं बनवण्याचं काम सरकारच्या माध्यमाने होणार आहे. जिथून कुठलं एज्युकेशन घेतल्यानंतर कुठे कुठे जॉब जे आहे मिळणार आहेत. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे
5 युनिव्हर्सिटी टाउनशिप जिथे इंडस्ट्रियल अँड लॉजिस्टिक कॉरिडॉर्स असतील त्या ठिकाणी बनवणार आहेत, जेणेकरून शिक्षण जे आहे जे इंडस्ट्रियल कॉरिडॉर्स असतील किंवा लॉजिस्टिक कॉरिडॉर्स असतील त्याच्या जवळच लोकांना शिक्षण घेण्याची संधी देखील मिळणार आहे. गर्ल्स हॉस्टेल प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये बनवण्याचं काम देखील येणाऱ्या 5 वर्षांमध्ये होणार आहे. फॉरेन एज्युकेशन अफोर्डेबल करण्याचं काम केलं, त्याचं TCS मधून म्हणजे 5% वरून 2% करण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर टुरिझम आणि हेल्थमध्ये देखील मोठी गुंतवणूक या ठिकाणी सरकारच्या माध्यमाने होते. हेल्थमध्ये जर आपण पाहिलं की आयुष मंत्रालयाच्या माध्यमाने अजून 3 नवीन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा हे देखील सुरू करण्याचा मानस सरकारचा आहे. मेन म्हणजे याच्यामध्ये रिसर्च इन्स्टिट्यूट्स असतील किंवा आयुर्वेदाला चालना देणं असेल. आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये जो वेस्टर्न घाट्स आहेत, जे पश्चिम भाग जो आहे महाराष्ट्राचा, त्याच्यामध्ये सर्वात जास्त आपल्याला जर माहिती असेल तर त्या ठिकाणी आयुर्वेदिक औषधी वनस्पती ज्या आहेत असतात. त्याचा देखील फायदा जो आहे हा महाराष्ट्राला होणार आहे. त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर, मी जसं सांगितलं तुम्हाला की 12 लाख कोटीचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर हे सर्वात जास्त जर कशामध्ये होणार आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये होणार आहे. 7 हाय स्पीड रेल कॉरिडॉर, त्याच्यामध्ये महाराष्ट्राला प्राधान्य देण्यात आलं की मुंबई पुणे हैदराबाद असा हा हाय स्पीड कॉरिडॉर असणार. आपल्याला माहिती आहे समृद्धी महामार्ग, ज्या समृद्धी महामार्गाने नागपूर ते मुंबई कनेक्ट केला आणि त्याच्यामध्ये अनेक शहरं असतील किंवा गावं असतील ही जवळ आणली. लोकांना जे आहे हे जवळ आणण्याचं काम केलं. शेतकऱ्यांना त्यांचा माल जो आहे मुंबईपर्यंत विकण्याचं एक वेगळं साधन दिलं. तशाच प्रकारे मुंबई पुणे हैदराबाद जो हॉरिझॉन्टल कॉरिडॉर असणार आहे हा देखील सर्व शहरांना महाराष्ट्रातील गावांना हा कनेक्ट करणार आहे. त्याचबरोबर नवीन नॅशनल वॉटरवेज, अगोदर 101 वॉटरवेज जे आहे हे 2014 मध्ये भारत सरकारने घोषणा केली होती. त्याच्यामधील एक वॉटरवेज जो आहे तो माझ्या मतदारसंघामध्ये देखील आहे. आता नवीन वॉटरवेज हे देखील जाहीर करण्याचं काम सरकारच्या माध्यमाने झालेलं आहे. त्याचबरोबर मुंबई ठाणे MMR रिजनमधल्या जे शहरं आहेत 2 टायर 3 टायर सिटीज ज्यांची लोकसंख्या 5 लाखापेक्षा जास्त आहे अशा शहरांना 5,000 कोटी पर CER म्हणजे सिटी इकॉनॉमिक रिजनला 5,000 कोटीची तरतूद या बजेटमध्ये केलेली आहे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये टायर 2 टायर 3 सिटीज ज्या आहेत कल्याण डोंबिवली पुणे उल्हासनगर असेल, त्याचबरोबर असे वेगवेगळी शहरं पूर्ण महाराष्ट्रामधील असेल किंवा देशामध्ये असेल त्यांना 5,000 कोटीचं CER म्हणजे सिटी इकॉनॉमिक रिजन 5,000 कोटी रुपये देणार आहेत. परत म्युन्सिपल बॉन्ड्समध्ये जे म्युन्सिपल कॉर्पोरेशन छोटे असतात जे लोन घेतात त्यांना 100 कोटीचं बॉन्ड जे आहे हे देण्याचं काम देखील या माध्यमाने होतं आहे. तर मला वाटतं एक ओव्हरऑल सगळ्यांसाठी काही ना काहीतरी या बजेटमध्ये आहे. कॅन्सरचे ड्रग्ज आहेत त्याच्यावरचं बेसिक कस्टम ड्युटी 17 कॅन्सर ड्रग्सच्या बेसिक कस्टम ड्युटी कमी करण्याचं काम म्हणजे माफ करण्याचं काम सरकारने केलं. त्याचबरोबर 7 जे रेअर डिझिजेस आहेत त्याच्यावरती देखील बेसिक कस्टम ड्युटी माफ करण्याचं काम केलं. शेतकऱ्यांना AIनी लिंकेज असेल, हाय व्हॅल्यू ॲग्रिकल्चर म्हणजे कोकोनट म्हणजे नारळ असेल, आल्मंड्स असतील, सँडलवूड, कॅश्यूनट हे देखील हाय व्हॅल्यू ॲग्रिकल्चरच्या अंडरमध्ये घेतलेले आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना देखील त्याचा फायदा होईल. जे मत्स्यशेती करतात त्यांना देखील त्याचा फायदा करण्याचं काम जे आहे होण्याचं काम या बजेटच्या माध्यमाने होणार आहे. म्हणजे एकंदरीत प्रत्येक घटकासाठी काही ना काहीतरी देण्याचं काम या बजेटच्या माध्यमाने झालेलं आहे. असं होतं की ज्या राज्यामध्ये निवडणुका आहेत त्याच राज्यामध्ये खास करून केरळ असेल, तामिळनाडू असेल ही राज्य डोळ्यात. आता उत्तर प्रदेशचं पण आहे ना, उत्तर प्रदेशचं पण निवडणूक आहे. बघा नेहमी प्रत्येक वेळेस विरोधकांचं हेच असतं की ज्या राज्यांमध्ये निवडणूक आहे त्या राज्यांचं नाव घेऊन जे आहे. आता हे सगळेच प्रत्येक राज्यासाठी पूर्ण देशासाठी हा बजेट आहे. इथे कुठल्या एका राज्यासाठी केरळला बाबा अमुक एक फंड दिला, तमिळनाडूला अमुक एक फंड दिला असं झालेलं नाही आहे. इथे पूर्ण देशाला प्रत्येक राज्याला काही ना काहीतरी देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. मी तुम्हाला बोललो कॉरिडॉर आहे, त्याचबरोबर 5,000 कोटी प्रत्येक CERला टायर 2 आणि टायर 3 सिटीजला. महाराष्ट्रामध्ये नाही का टायर 2 टायर 3 सिटीज,
हायस्पीड कॉरिडॉर असेल, मी तुम्हाला बोललो वेस्टर्न घाट्समध्ये आयुर्वेदिक सेंटर्स असतील, त्याचबरोबर इन्स्टिट्यूट असतील, त्याचा फायदा देखील महाराष्ट्राला होणार आहे. तर एक जनरल बजेट जेव्हा होतो तेव्हा कुठल्या एका राज्याला समोर ठेवून बजेट देत नसतो, त्या प्रत्येक राज्याला त्याचा फायदा कसा होईल याच्यासाठी जो आहे हा बजेट असतो. काँग्रेस सांगते की हे बजेट 2026 न सांगून काय एक्सपेंडिचर बजेट म्हणून सांगायला पाहिजे. 1 करोडपेक्षा जास्त एक्सपेंडिचर कट झालंय ओव्हरऑल. सगळ्या ज्या वेगळ्या पॅरामीटर्स आहेत, मॅन्युफॅक्चरिंग युनिट किंवा लोकांचं काय वेलफेअर, त्या सगळ्यांमध्ये मायनसमध्ये एक्सपेंडिचर केलं गेलं आहे. बघा, गांधी म्हणाले की कोर्स करेक्शन नकार दिलेला आहे कोर्स करेक्शनला या बजेट. बघा, तर राहुल गांधींना तुम्ही किती सिरियसली घेता. त्याच्या अगोदरचं काँग्रेसचं जेव्हा बजेट होतं, मी तुम्हाला पहिलं सांगितलं की कॅपिटल एक्सपेंडिचर ते 2014मध्ये 2 लाख कोटी होतं, आज ते 12 लाख कोटीपेक्षा जास्त आहे. फिस्कल डेफिसिट 4.5% आतमध्ये आलेलं आहे. जे 2021मध्ये जे वचन सरकारने दिलं होतं ते वचन फुलफिल करण्याचं काम ह्या सरकारच्या 2026च्या बजेटमध्ये झालं आहे. पुढच्या 1 वर्षामध्ये अजून ते कमी होईल. महाराष्ट्रावर आले तर काल सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पहिला महिला उपमुख्यमंत्री ते बनल्यात. सर्वात पहिले प्रतिक्रिया त्यांना मी शुभेच्छा देतो. त्यांच्या माध्यमाने महाराष्ट्रामध्ये कामं जी आहेत, ज्या प्रकारे अजितदादा कामं करत होती तशाच प्रकारची त्यांचीच कामं जी आहेत ही पुढे घेऊन जाण्यासाठी ते कटिबद्ध राहतील. आणि मला वाटतं महाराष्ट्राला पहिल्यांदा एक महिला उपमुख्यमंत्री मिळालेल्या आहेत आणि त्यांच्याकडून चांगलेच कामं जी आहेत येणाऱ्या काळामध्ये होतील. डॉक्टर, एक शरद पवारांनी काल दावा केला होता की शरद पवारांनी काल दावा केलेला होता की अजित पवारांसोबत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणाची चर्चा सुरू होती आणि त्याची घोषणा 12 तारखेला होणार होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी हा दावा फेटाळून लावताना म्हटलं की आमच्यासोबत अजित पवार प्रत्येक गोष्टीची चर्चा करायची, पण त्यांनी अशा कुठल्याही प्रकारची चर्चा आमच्यासोबत मित्रपक्ष म्हणून केलेली होती. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न होता मला वाटतं, आणि त्याचं उत्तर जे आहे हे मी कसं देऊ शकणार, कारण की दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र येणार असेल तर त्यांच्या नेत्यांना तुम्हाला विचारलं पाहिजे. अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री, तर दुसऱ्या उपमुख्यमंत्रीला पण आयडिया होती का, एकनाथ शिंदे सरांना किंवा तुमच्या पार्टीला या सगळ्यांबद्दल आयडिया होती का 2 एनसीपी मर्ज होणार आहे? ते तर तुमच्याच माध्यमाने तुम्हीच बातम्या द्यायचे की दोन्ही एकत्र येणार आहे. तुमच्या माध्यमाने आम्हाला माहिती पडत होतं. डॉक्टर, हा एक प्रश्न उपस्थित केला जातोय, म्हणजे सुमित्रा पवार यांच्या निधनानंतर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडनं, खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडनं सभा ज्या होत्या जिल्हा परिषदांसाठी त्या रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एकनाथ शिंदेकडनं या सभा घेतल्या जाणार, कारण त्याच्या शेड्यूलमध्ये तसं दिसत होतं. सो तुमचा मला त्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती नाही, पण मला वाटतं जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि लो प्रोफाईल राहून त्याच्यामध्ये प्रचार जो आहे हा त्या ठिकाणी सुरू आहे सगळीकडे. महाराष्ट्राचं सरकार आहे, महाराष्ट्राचं सरकार आहे आणि एका निर्मात्याच्या घरावरती गोळीबार होतो. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहे, तुम्ही सत्तेमध्ये सहभागी आहात. सखोल चौकशी जी आहे त्याची सुरू आहे आणि त्याच्या मागे कोणी जो असेल तर तो जो आहे तो लवकरात लवकर जे आहे त्याला फाइंड आउट करण्याचं काम जे आहे, शोधण्याचं काम जे आहे सरकारच्या माध्यमाने होईल. श्रीकांतजी, तुम्ही एमपी आहात, राज्यसभाच्या खासदार म्हणून पार्थ पवार यांचं नाव येत होतं. मुळात आता हे सांगितलं जात आहे की पार्थ पवार यांच्या संदर्भात विरोध आहे भाजपमध्ये, तर तुमच्या पण पक्षाकडून विरोध आहे का? आणि म्हणून जय पवार आता खासदारकी म्हणून ते येणार आहेत राज्यसभेत, हे सांगितलं. नाही, घटना इतक्या फास्ट होत आहेत की मला अजूनपर्यंत राज्यसभेबद्दल जे आहे ह्या कुठलीच कल्पना जी आहे ती मला नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.